हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द माय चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आणि आज जे आहे मी संध्याकाळची नाईट रुटीन तुमच्या सगळ्यांशी शेअर करणार आहेत. संध्याकाळ झाली होती, मुलांचे कपडे वगैरे चेंज करून तोंड हातपाय धुवून त्यांना रेडी करायचं होतं. सो त्यांचीच तयारी करत होते. अजून एक बाळाचे कपडे चेंज व्हायचे, रेडी व्हायचे. हिचे कपडे चेंज केलेले आहेत सकाळचे. आता हे संध्याकाळी चेंज करून दुसरे कपडे तिने घातलेले आहे. पॅन्ट तर चेंज होती सू झाल्यावर, पण वरचं जे आहे संध्याकाळी चेंज झालं. आता ह्याचं चेंज करवते, याला फ्रेश करवते, नंतर माझी बारी. अवतार भयंकर बेकार. फायनली आपले गुलाबजामुन झालेले आहेत रेडी. पाकामध्ये मस्त भिजलेले आहेत अगदी असे. आणि ज्यांनी जिद करून बनवून घेतले ते पण झोपून उठलेले आहे. तर त्यांच्यासाठी आणि त्यांचा रिव्ह्यू. गुलाबजामुन कसे झालेत? तुम्हाला आवडले? सो त्यानंतर ही आहे रात्रीच्या जेवणाची तयारी. तर हे सगळे व्हेजिटेबल्स आपल्याला चॉपरमध्ये चॉप करून घ्यायचं आहे. सगळे व्हेजिटेबल्स आपण चॉप करून घेऊया. आणि जे गाजर आहे ते व्यवस्थित फाईन चॉप नाही होत, ते तुकडे तुकडे लागतात. त्यामुळे मी ते असं ग्रेटरनी ग्रेट करून घेतलेलं आहे. गाजर आपल्याला असं ग्रेट करून घ्यायचं नाही, तर त्याचे चंक्स जे आहेत ते आपल्याला जे उत्तपम बनवायचे त्याच्यामध्ये ते चांगले नाही लागत. त्यामुळे मी असं ग्रेट करून टाकले की जे फाईन पेस्ट जे आहे ग्रेटरनी ग्रेट होतं. त्यानंतर सगळेच जे आहे व्हेजिटेबल मी चॉपरमध्ये चॉप करून घेईल. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, हा जो रवा आहे हा मी अर्धा घंटा पहिले पाण्यामध्ये भिजत घातलेला होता. सो आपण हा आता मिक्सरला भांड्याला टाकून बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहेत आपल्याला. सो याला मी ग्राइंड करून घेते. हे दोनदा तीनदा करून मी जे हे पेस्ट करून घेणार याची. त्यानंतर जे आपण पहिले व्हेजिटेबल कट केले त्याच्यामध्ये हे टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथं बघू शकता आपण जे व्हेजिटेबल आहे ते बारीक चॉपर जर असलं तर बारीक व्यवस्थित होऊन जातं आणि आपली जी आहे मेहनत वाचते. सो त्यामुळे मी चॉपरने बारीक करते. त्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. मीठ तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं. तर याच्यासाठी मला छोटा 1.5 चम्मच जे आहे मीठ मी टाकलं होतं आणि तेवढं पुरेसं होऊन जातं ह्या बॅटरसाठी. सो बॅटर आणि व्हेजिटेबल आपण असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून सगळ्या याच्यामध्ये व्हेजिटेबल्स लागतील सगळ्या उत्तपममध्ये. त्यानंतर इथं आपण जे आहे शेंगदाणे आणि हिरव्या मिरचीची थिक अशी जी आहे चटणी बनवणार आहोत याच्यासोबत खाण्यासाठी. त्यासाठी आपल्याला मी इथं एक मोठा झाकण भरून, जो डबा आहे त्याचं झाकणामध्ये एक झाकण भरून शेंगदाणे इथं टाकले होते. ते व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहे. व्यवस्थित आपले शेंगदाणे भाजले गेले का आपण ह्याच तव्यावर थोडंसं तेल टाकून मिरच्या भाजून घेऊन त्याला फक्त मिक्सरला ग्राइंड करायचं आहे मीठ टाकून. आणि आपली खूप अशी सुपर आणि सिंपल टेस्टी चटणी जी आहे रेडी होते. आणि हे सगळं थंड झाल्यावर आपल्याला जे हे मिक्सरच्या भांड्यातून काढायचं आहे. याला थोडं थंड होऊ द्यायचं, गरम गरम याच्यामध्ये नाही काढायचं, त्यामुळे चटणीची चव चांगली नाही येत. त्या थंड होऊ द्यायचं. आणि बघू शकता मी इथं उचटण्यानेच थोडंसं जे हे तेल जे तव्यावरती टाकलं होतं आणि याच्यावरती मी सोबत जे आहे उत्तपम लावून घेणार. आणि पहिला जो उत्तपम असतो तो आमच्या घरामध्ये काही पण बनवलं विशिष्ट तर मी मंदिरात ठेवत असते. सो मी जो पहिला उत्तपम बनवेल तो देखील मी मंदिरात ठेवेल. Through the velvet door, etching
waves as they flow down. And their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. A silence alive, yet brimming with sound. In the arms of solitude, I am found. Oh, whispering pines, sing me your tune. Caught in the rhythm, the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. तर असं काहीसा होता माझा संध्याकाळ आणि संध्याकाळचं रुटीन. तुम्हाला जर रुटीन आवडलं तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच छान छान गोष्टी आणि छान छान रेसिपीज घेऊन. तर ही खूप सिंपल आणि इझी रेसिपी आहे जी की तुम्ही क्विक अशी बनवू शकतात. आणि जरुरी नाही की तुमच्याकडे जे आहेत तुम्ही साधं कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून पण याला बनवू शकतात. पण माझ्याकडे होतं अवेलेबल म्हणून मी शिमला मिरची आणि गाजर जे आहे त्याच्यामध्ये ॲड केलेलं. सो तुम्हाला जर ही रेसिपी आणि ब्लॉग थोडा आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आता इथं जे आहे मुलांना आणि यांना खूप भूक लागलेली, त्यामुळं मग म्हटलं त्यांना देऊन द्यावं. मग गरम गरम जे बनत होतं ते त्यांना देऊन देते. आता इथे चटणी आपली बघू शकता तुम्ही रेडी झालेली आहे आणि थोडीशी घट्ट ठेवलेली आहे. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही पाणी टाकून जास्त पातळ जशी तुम्हाला हवी तशी घट्ट पातळ करू शकता. सो इथं आपला मस्त रेडी झालेला आहे उत्तपम. आणि हा आपण जाऊन सर्व करू आणि दुसरा उत्तपम खाऊन घेऊ.